विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 टाळी 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 विठ्ठल 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 लगी लगी बारीक 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 विठ्ठल 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 करावी कीर्तन करावी कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नो हे बाध काम दुर्जनाची क्रोध शांती खड्ग हती काळा सीते नागविती मग काही नो हे बाध काम दुर्जनाची क्रोध तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिख मग काही नो हे बाध काम दुर्जनाची क्रोध विठ्ठल 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 भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मेंद्र संभाजी महाराज की जय सब संतन की जय महायुग पीठे तटे भीमरथ्यम पुंडलिका यदा तुमनिंद्री समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपेदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल करावी कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नो हे बाध काम दुर्जनाची क्रोध प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूमान्य विश्वमान्य विश्वभूष्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सेवेकरता निवडलेला अभंग या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात विठ्ठल विठ्ठल अभंगाला चिंतन करण्या अगोदर काही थोडासा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक जगतधार रुक्मिणी प्राण संजीवन ज्ञानेंचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय कैवल्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबरांच्या कृपाशीर्वादानं जगतवंदने जगद्गुरु तुकोबरांच्या कृपाशीर्वादानं अधिकरण सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादानं भगवंताच्या कृपाशीर्वादानं सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह दृष्ट लागावं एवढं सुंदर अशा प्रकारचं सर्व गावकऱ्यांना सर्व ग्रामस्थ मंडळांनी हे केलेलं कार्यक्रमाचे निवेदन आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. बऱ्याच दिवसापासून सप्त्याच्या माध्यमामधून फक्त तुमच्या गावाचं मी नाव ऐकून होतो, पण योगायोगानं भगवंताच्या कृपाशीर्वादानं तुमच्या गावामध्ये आज येण्याचा योग आहे आणि तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा करण्याचा योग आहे. माझ्यासारख्या बालकाकडं, माझ्यासारख्या पामराकडं, माझ्यासारख्या अज्ञानाकडं हे तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा आलेली आहे. त्यामध्ये मी माझं परमभाग्य समजतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. दृष्ट लागावं एवढं सुंदर हे केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे.
वारं सुद्धा छान सुटलंय महाराज. त्याला सुद्धा काळजी आहे महाराज, एवढी गरमी आहे त्याच्यामुळे आज वारं सुद्धा सुटलंय. काही काळजी करायची गरज नाही. आभाळ जरी आलं तरी पाऊस काही येणार नाही. कारण कुठले जरी कार्य करत असताना आपण निष्ठा ठेवून करतोय, मन मोकळ्यापणानं करतोय. मग जगाच्या चालक मालकावरती भगवंतावरती निष्ठा ठेवा. तो जगाचा चालक मालक भगवंत सुद्धा तुम्हाला मला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. बघा, जीवनामध्ये जीवन जगत असताना कार्य करायचं असेल तर मनामध्ये भाव ठेवून आणि निष्ठा ठेवून कार्य करा. ते यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही बरं का. त्याच्यामुळं अतिशय सुंदर अशा प्रकारचं तुम्ही सर्वांनी हे केलेलं कार्यक्रमाचं निवेदन आहे. मन निर्मळ ठेवून हे केलेलं कार्यक्रमाचं निवेदन आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच वयोवृद्ध मंडळी, ज्ञानवृद्ध मंडळी, तपवृद्ध मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्यामध्ये असणारे आमचे आदरणीय वंदनीय ज्यांनी सुंदर अशा प्रकारची गोड अशाच प्रकारची चाल गायली. बऱ्याच दिवसापासून महाराजांची फक्त मी मंगलाष्टिक ऐकत होतो. अशा असणारे आमचे आदरणीय गणेश महाराज असतील, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय परम भास्कर महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय ज्ञानेश्वर महाराज आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर गावातील परिसरातील वयोवृद्ध मंडळी, महाराजांचं नाव केशव महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आधी करून सर्वच गावातील परिसरातील वयोवृद्ध मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात, तुम्हाला सर्वांना धन्यवाद आहे. त्याचनंतर आदरणीय वंदने पखवाजाची साथ करण्यासाठी जे उपस्थित आहेत आमचे अक्षय महाराज असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदने सूरज महाराज आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ह्याच गावचे ना? हां, आदरणीय आपल्याच गावचे आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतो. हा, वा, या गावचे एक पुत्र आहेत आणि या गावचे जावई आहेत. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. सर्वच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात, परिचित अपरिचित मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात, तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. वेळात वेळ काढून आज माझ्या बालकाच्या कीर्तनाला जे उपस्थित आहेत आदरणीय वंदनीय परमपूज्य, मला वारंवार ज्यांचं मार्गदर्शन असतं अशा असणारे आमच्या आदरणीय युवा कीर्तनकार जनाताई महाराज डोंगरे असतील, त्यांनाही माझं बंधन आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं बंधन आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय डोंगरे महाराज आहेत, त्यांनाही माझं बंधन आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. गावातील परिसरातील वयोवृद्ध मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, परिचित अपरिचित मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहात, ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मी बघितला, ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मला ओळखतो. नात्याने जे माझे मामा लागतात, मृदंग विशारद मृदंग सम्राट अंकुजी महाराज काळे असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची गोड अशी माईक सिस्टीम आहे. दादांनाही माझं वंदन आहे. यूट्यूब चॅनलवाले दादा आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. विनेकरी बाबा आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. दृष्ट लागावे असे चोपदार आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून गावातले सर्व बालगोपाळ मंडळी आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळे वाजवा. वा, त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून या सर्वांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल आजचं कीर्तनाचं यजमान ज्यांनी घेतलेलं आहे अशा असणारे आदरणीय वंदनीय विठ्ठल बळीराम कुटे, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर अमोल प्रकाश कुटे, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर सदाशिव आत्माराम कुटे, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर दत्ताराव हरिभाऊ कुटे, एकदा या सर्वांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आजचं हे कीर्तनाचं यजमान यांनी घेतलेलं आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात. पहिला मुद्दा, एवढं तोला मोलाचं शरीर तुम्हाला मला भेटलंय, हे कशा करता भेटलंय तर त्याचे महाराजांनी 3 कारण सांगितले. पहिलं कारण सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, अंतीची झाली अंगे हरिरूप. जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. हे झालं जीवाला जन्म घ्यायचं पहिलं कारण.
महाराजांनी जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण सांगितलं, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ते संचित रूपाने फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. हे झालं जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण. आणि महाराजांनी जीवाला जन्म घ्यायचं तिसरं कारण सांगितलं. महाराज सांगतात, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. अर्थातच माणसाचं काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो. ऐका, वासना, पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिले की मनुष्याला जन्माला यावं लागणार आहे. का हो महाराज, आमचं सुद्धा वासना, पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी शिल्लक आहेत का? हो बरोबर आहे, आपलं सुद्धा वासना, पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी शिल्लक आहेत. ह्याच्यामुळे एवढं तोलामोलाचं शरीर तुम्हाला आम्हाला भेटलंय. पण हे शरीर भेटल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन तुमच्या आमच्या मुखामधून घडावं. कारण देवानं जे शरीर दिलंय कशासाठी तर महाराज देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, गोमटा गोमटा. महाराज सांगता, देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. जगाच्या चालक मालकानं भगवंतानं हे शरीर जर कशासाठी दिलं असेल तर भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिले. एक ऐका, देवाकडे जायचंय, जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करायचंय. पण नेमकं कोणत्या देवाकडे जावं आणि कोणत्या देवाची भक्ती करावी? कीर्तनात बसलेल्या एखाद्याला सहज प्रश्न विचारला, जगाच्या पाठीवर देव किती? तर तुम्ही आम्ही किती सांगणार आहेत? 33 कोटी. मग 33 कोटी देव आहेत, तर या 33 कोटी देवांपैकी नेमका कोणत्या देवाकडे जावं आणि कोणत्या देवाची भक्ती करावी? महाराज सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा सुख नो हे, विन जीवा सुख नो हे, आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. तेरे बिन जीवा सुख नो हे, तेरे बिन जीवा सुख नो हे. महाराज सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तिने विना जीवा सुख नो हे. एकच देव आपला असं करून घ्यायचा आहे. मग कोणत्या देवाकडे जावं, कोणत्या देवाची भक्ती करावी? महाराज सांगतात, पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. महाराजांनी पंढरपूरला जायला सांगितलं, पण का बरं पंढरपूरला जायला सांगितलं? जगाच्या पाठीवर देव अनेक आहेत, जगाच्या पाठीवर तीर्थक्षेत्र ते सुद्धा अनेक आहेत, जगाच्या पाठीवर भगवंत तेही अनेक आहेत.
मग महाराज जगाच्या पाठीवर देव अनेक असताना, तीर्थक्षेत्र अनेक असताना, भगवंत अनेक असताना तुम्ही पंढरपूरला जायला का सांगता? तर मग महाराजांनी सांगितलं, उदंड पाहिले उदंड ऐकिले, पण ऐशी चंद्रभागा ऐशी भीमातीर आणि ऐसा विठेवर देव कोठे. विटेवरचा देव भीमातीर आणि चंद्रभागा हे बघायला कुठं भेटत असत तर ती फक्त पंढरपूरला आहे. याच्या करता महाराज सांगतात, जीवनामध्ये आल्याच्या नंतर जायचं जर कुठं असेल तर त्या पंढरपूरला जावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाचं जे मन आहे हे माणसाचं मन एवढं चंचलन चपळ आहे, महाराज या मनाला जायला न्यायला कुठल्याच प्रकारचा वेळ लागत नाही. महाराज सांगतात, बहुत चंचल चपळ अन जाता येता न लगे वेळ. या मनाला जायला न्यायला कुठल्या प्रकारचा वेळ लागत नाही. याला मी उदाहरण सांगता येईल का? आपल्या गावाहून पुण्याचं अंतर किती किलोमीटरचं आहे हो? 450 किलोमीटरचं आहे, म्हणजे 450 किलोमीटर आहे. आपल्या गावाहून पुण्याचं अंतर 450 किलोमीटर आहे. आपल्या गावाहून पुण्याला जर बसने जायचं म्हणल्याच्या नंतर किती तास लागतील? 9 तास धरून चला. मग आपल्या गावाहून बसने जायचं असेल तर 9 तास लागणार आहेत. मग आपल्या गावाहून पुण्याला जर स्वतःच्या गाडीनं जायचं म्हणल्याच्या नंतर किती तास लागतील? 7 तास. बसने जायचं म्हणल्याच्या नंतर 9 तास लागतात, स्वतःच्या गाडीनं जायचं म्हणल्याच्या नंतर 7 तास लागतात. मग मला सांगा, आपल्या गावाहून पुण्याला जर विमानानं जायचं म्हणल्याच्या नंतर किती तास लागतील? विमान नाही ना? वा 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 वा, मला माहितीच होतं तुम्ही सगळेजण असं म्हणणारच आहेत. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर आहे, तुमच्या गावामध्ये विमानतळ नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नारदाच्या गादीवर आहे. मी काही खोटं बोलणार नाही. तुम्हाला सगळ्यांना मी सांगतोय, आपल्या गावामध्ये सुद्धा विमानतळ होणार आहे. बरं, कारण मी पुरावा देऊन बोलणार आहे. नारदाच्या गादीवर बोलतोय, तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतोय. महाराज, आपल्या गावामध्ये सुद्धा विमानतळ होणार आहे. पण कधी माहितीये का? मी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर. आता विचार करा, तुमच्या हातात आहे मला मुख्यमंत्री करायचं का नाही, बरोबर आहे का नाही? मी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर गावामध्ये विमानतळ आणू शकतो. महाराज, इकडे लक्ष द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. माझा सांगण्याचा हेतू आहे, आपल्या गावाहून पुण्याचं अंतर 450 किलोमीटर आहे. बसने जायचं म्हणल्याच्या नंतर 8 तास लागतात आणि स्वतःच्या गाडीनं जायचं म्हणल्याच्या नंतर 7 तास लागतात. विमानानं जायचं म्हणल्याच्या नंतर अर्धा तास लागतो. पण माणसाचं मन एवढं चंचलन चपळ आहे, कीर्तनात बसल्या बसल्या अर्ध पुणे फिरून येतं. याच्या करता महाराज सांगतात, जाता येता न लगे वेळ. पण हे मन जर काही एकदा भगवंताच्या चरणाशी लागलं तर मग महाराज सांगतात, परत माघारी येत नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या. कशामुळं? भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद, पण तुमचे चरण देखील या. भगवंताचं चरण बघितलं आणि जीवनातला पूर्ण अशा प्रकारचा सीनभाग निघून जातो. याच्या करता महाराज सांगतात, जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जा. का महाराज देवाकडे जायचंय? जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जाण्याचं कारण काय? निस्वार्थ सांभाळणारा जर कोण असेल तर तो जगाचा चालक मालक भगवंत आहे. बाकीचे सगळे सांभाळता स्वार्थापोटी. महाराज सांगतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचं कुणी नाही. मग महाराज सांगतात, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. धूम कमी कर, चाट वाढव. नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. धागे दोरे राण्या मायेचा बाजार, राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, कुणी तुझे नवे रे कोणी. अंती जातील एक राण्या माझे माझे म्हणून. नाही रे, नाही कुणा नाही रे, नाही कुणाचे कुणी. म्हणा नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचा, बहीण कुणाचे, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे.
नाही कुणाचे कुणी हो नाही नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी टाळ्या वाजवा बरं एकदम महाराज. काय आनंद आहे महाराज. कार्यक्रमाची मजाच वेगळी बघा. गाणारे वाजवणारे ऐकणारे सगळेच चांगले आहेत म्हणून. आणि जर सगळे चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे. नाही तर काही उपयोग नाही. काही काही गावाला गाणारे नसतात आणि वाजवणारे नसतात महाराज. गाणारे वाजवणारे ऐकणारे चांगले असले पाहिजे. मी एका ठिकाणी अभंग घेतला होता. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मागचा म्हणणारा काय म्हणला माहिती का? शिव भोळा चक्रवर्ती तू माय मही चुलती. काय करायचे सांगा बरं. याच्याकरता गाणारे वाजवणारे ऐकणारे चांगले असले पाहिजे. आणि तर जर बघितलं ना तर सगळेच चांगलेत महाराज. इकडे लक्ष द्या. ऐका महाराज सांगतात या जीवनामध्ये कोणी कोणाचं नाही. सगळे जे सांभाळणारे स्वार्थापोटी निस्वार्थ सांभाळणारा जर कोण असेल ना तो जगाचा चालक मालक भगवंत आहे. त्याच्याकरता त्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जावं. मग महाराज देवाकडे जायचंय जगाच्या चालक मालकाकडे जायचंय भगवंताकडे जायचंय. मग देवाच्या जगाच्या चालक मालकाचं नामचिंतन करायचंय. देवाला धन लागतं श्रीमंती लागते पैसा लागतो का ज्ञान लागतं? देवाला धन लागत नाही श्रीमंती लागत नाही पैसाही लागत नाही ज्ञानही लागत नाही. जगामध्ये ज्ञान धन श्रीमंती पैसा भरपूर आहे पण हे काही कामाचं नाही. महाराज सांगतात अहंकाराचं आम्हाला नकोय. जीवनामध्ये जगाच्या चालक मालकाला भगवंताला धन लागत नाही. श्लोक आहे त्या श्लोकामध्ये भगवंतानी फार गोड वर्णन केलं. भगवंत सांगतात गोकोटी दानम ग्रणे सुखासी मागे प्रियागी यदि कल्पवासी यज्ञायु तुमिरु सुवर्ण दानम गोविंद नामनाथ न भवे तत्तुल्य वेगम. गो म्हणजे गाई. कोटी जरी गाई दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही म्हणे. गो कोटी दानम ग्रणे सुखासी. का बरं? मागे प्रियागी यदि कल्पवासी यज्ञायु तू मिरू सुवर्ण दानम. किती जरी सुवर्ण दान केलं मेरू पर्वत एवढं जरी दान केलं तर घरामध्ये सुख येणार नाही. मग महाराज घरामध्ये जर सुख आणायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल? तर मग सांगितलं गोविंद नामनाथ न भवे तत्तुल्य वेगम. शेवटी गोविंदाकडे जावं लागल. त्या जगाच्या चालक मालकाकडे जावं लागल. त्या जगाच्या चालक मालकालाच वाजावं लागल. त्याच्याशिवाय तो जगाचा चालक मालक भगवंत आपलासा होणार नाही. ज्ञानाला तुमच्या किंमत नाही तुमच्या धनाला किंमत नाही तुमच्या श्रीमंतीला किंमत नाही. हे काही कामाचं नाही. रावणाच्या श्रीमंतीचा प्रपंचाचा जर विचार करायचा झाला तर एवढा मोठा संसार आहे एवढा मोठा प्रपंच आहे 1 लाख पोरं 1.25 लाख नातू 80,000 बायका एवढा मोठा संसार. त्याच्या श्रीमंतीचा विचार करायचा झाला तर आपण घरात सोनं ठेवतो त्याची लंका सोन्याची होती. एवढी श्रीमंती त्याच्याकडे. पण एक ऐका जाऊ द्या त्याच्या श्रीमंतीचा विचार करू नका त्याच्या प्रपंचाचा विचार करू नका. त्याच्या ज्ञानाचा विचार करायचा झाला तर रावण काही कमी ज्ञानी होता का? एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे महाराज. गजांतकम पुरांतकम मनी नाम मुनिभूषण. एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण एवढा विद्वान एवढी श्रीमंती त्याच्याकडे. पण ज्यावेळेस रावण गेला ना त्यावेळेस एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही. सांगती कवडी गेली नाही सांगती कवडी गेली नाही कबरी गेली नाही सांगती कबरी गेली नाही. हो तुका म्हणे ज्याची संपदाये म्हणे तुका म्हणे ज्याची संपदाये म्हणे तुका म्हणे त्याचे संपदाये म्हणे. तुका म्हणे त्याची
घराची संपदा एवढी आणि सांगाती कवडी गेले नाही. एवढा मोठा संसार, एवढा मोठा प्रपंच, एवढा विद्वान रावण, एवढी श्रीमंती त्याच्याकडं, पण एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही. शेवटी सगळं इथं ठेवावं लागलं. तुमच्याकडं आमच्याकडं किती धन आहे, किती श्रीमंती आहे, किती पैसा आहे, तुमच्या धनाला, तुमच्या श्रीमंतीला, तुमच्या पैशाला काही किंमत नाही. सगळं शेवटी इथंच ठेवून जावं लागलं. माणसाकडं सगळं ज्ञान आहे, धन आहे, श्रीमंती आहे, पण काही कामाचं नाही, अहंकाराचं आहे. महाराज सांगतात कोडी याचे गोरे पण तैसे अहंकारी ज्ञान. त्याच्याकरता महाराज सांगतात जीवनामध्ये 6 बाधा नसल्या पाहिजे. कोणत्या का? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. एखादी जरी बाधा मनुष्याला झाली तर मनुष्य संपला म्हणून समजावं. जीवनामध्ये ज्ञान असावं, पण ज्ञानाला जोड भक्तीची असावी. महाराज सांगतात भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. भक्ती भरपूर आहे आणि ज्ञान जर नसेल तर काही उपयोगाचं नाही, आणि ज्ञान भरपूर आहे आणि भक्ती जर नसेल तर काही उपयोगाची नाही. याच्याकरता ज्ञान असावं, पण ज्ञानाला जोड भक्तीची असावी. पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण त्याच्यात जर नसल काय चव लागल का? त्यात नसता लवण, त्यात नसता लवण, त्यात नसता लवण, त्यात नसता लवण. हो रुचीने दी अन्न, ज्यात नसता लवण, त्यात नसता लवण, ज्यात नसता लवण. हो रुची रे दिया, हो ज्यात नसता लवण, ज्यात नसता लवण, त्यात नसता लवण. लवण. महाराज सांगतात पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण त्याच्यात जर मीठ नसेल तर चव अजिबात लागणार नाही. तुका म्हणे अन्न अन जात नसता लवण, किंवा रुचेने दी अन्न अन जात नसता लवण. लवण म्हणजे मीठ आहे. पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण त्याच्यात जर मीठ नसेल ना तर चव अजिबात लागणार नाही. तसं माणसाकडे ज्ञान भरपूर असू द्या, पण ज्ञानाला जोड कशाची असावी तर भक्तीची असावी. भगवंताला ज्ञान लागत नाही, धन लागत नाही, श्रीमंती लागत नाही, पैसा लागत नाही, एकाही कामाचं नाही. मग महाराज देवाला आपलंसं करून घ्यायचं, याच्याकरता काय लागतं? मनामध्ये भाव ठेवा, निष्ठा ठेवा आणि प्रेम ठेवा. जगाचा चालक अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीच घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. हो अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीच घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी महाराज सांगतात अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. जगाच्या चालक मालकाला भगवंताला जर काय लागतो तर मनामध्ये भाव ठेवा, निष्ठा ठेवा. जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजा, पण सध्याच्या काळात प्रेम नावाची गोष्टच राहिलेली नाही. हो लोक बोलत असताना सुद्धा प्रेमानं बोलत नाहीत महाराज. असंच एका गावाला कीर्तनाला गेलो, जेवण झालं, आपलं जेवायला बसलो बरं का. कीर्तन झाल्याच्या नंतर आणि माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला. एक जण चपाती वाढायला आला. महिला मंडळ तुमच्याकडे चपाती म्हणतात की पोळी म्हणतात? हो चपातीच म्हणतात ना. कारण प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते बघा. कारण जिल्हा बदलला की तालुका बदलतो, तालुका बदलला की गाव बदलतं, आणि गाव बदललं की 100% भाषा बदलते. कारण आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जातात, तुमच्याकडे कसं आहे तसंच आहे ना. हा माझी भाषा कळते, बापाला सुद्धा जिंकता येते. याच्यात फार मोठं नवल आहे. भगवंताला जर काय लागत असेल तर प्रेम लागतं. महाराज सांगतात थोर प्रेमाचा भुकेला. का बरं? निस्वार्थ सांभाळतो तो जगाचा चालक मालक. त्याला धन नको, श्रीमंती नको, फक्त मनामध्ये भाव ठेवावा, निष्ठा ठेवावी. भाव असताना निष्ठेच असला पाहिजे. महाराज सांगतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार, हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास आणि पाहू नये वासा अनेकाचे. भक्त
तसा असावा, भक्ताचा भाव निष्ठेचा असावा. निष्ठा सांगत असताना अनेक निष्ठा सांगितल्या, त्यामध्ये गुरुनिष्ठा आहे, पतिनिष्ठा आहे, स्वामीनिष्ठा आहे, देवनिष्ठा आहे, भक्तनिष्ठा आहे. गुरुनिष्ठा जर बघायची असेल तर कोणाची बघावी? माऊली ज्ञानोबारांची बघा. पतिनिष्ठा जर बघायची असेल तर सीता मातेची बघा. भक्तनिष्ठा जर बघायची असेल तर हनुमंतरायाची, त्रेतायुगातली कथा गंधमादन नावाच्या वानराची बघा. काय निष्ठा होते ऐका. सीता मातेची निष्ठा तुम्हाला सांगतो, अर्थातच पतिनिष्ठा तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस सीता माता भांग्यामध्ये शिंदोर लावत होत्या त्यावेळेस हनुमंतराय तिथं जातात आणि प्रश्न विचारतात, माते तुम्ही भांग्यामध्ये का शिंदोर लावता? सीता मातेनं सांगितलं, भांग्यामध्ये याच्या करता शिंदोर लावावा, पतीचं आयुष्य वाढतं याच्या करता. हनुमंतराय जातात आणि हनुमंतराय सगळ्या चांगल्याला शिंदोर लावतात, देवासमोर जातात आणि देवाला हात जोडतात. देवाला हात जोडल्याच्या नंतर देव सांगतो, का रे बाबा सगळ्या चांगल्याला शिंदोर लावण्याचं कारण काय? हनुमंतरायानं सांगितलं, देवा ज्यावेळेस मी मातेला प्रश्न विचारला भांग्यामध्ये का शिंदोर लावता, तर मातेनं मला सांगितलं पतीचं आयुष्य वाढतं याच्या करता भांग्यामध्ये शिंदोर लावावा. देवा माझं जे आयुष्य आहे, माझं आयुष्य सगळं तुमच्यासाठी आहे. मी तर आता सगळ्या चांगल्याला शिंदोर लावलाय, आता तुमचा आयुष्य किती वाढेल सांगा. याला म्हणायचं भक्तनिष्ठा. ही भक्तनिष्ठा जर कोणाची होती तर हनुमंतरायाची भक्तनिष्ठा होते. अजून एक भक्तनिष्ठा सांगतो, त्रेतायुगातली कथा आहे, रामायणामधला प्रसंग आहे. गंधमादन नावाच्या वानराची भक्तनिष्ठा. युद्ध चाललं, त्या युद्धामध्ये कुंभकर्णाने वानराला हातामध्ये धरलं आणि हातामध्ये धरल्याच्या नंतर कुंभकर्ण वानराला बोलू लागला, ऐक वाचूनही माझ्या हातात आहे आणि मारणंही माझ्या हातात आहे, सांगून टाक आजपासून मी रावणाचा जर म्हणला असता तुला मी जीवनदान देईल. गंधमादन नावाच्या वानराने दिलेलं उत्तर आहे. वानर म्हणला, ऐक रे कुंभकर्णा, रावणाचं होऊन जगण्यापेक्षा, उत्तर फार गोड दिलाय का हा, रावणाचं होऊन जगण्यापेक्षा रामाचं होऊन मिळेल बरं. याला म्हणायचं भक्तनिष्ठा. ही भक्तनिष्ठा जर कोणाची असेल तर गंधमादन नावाच्या वानराची भक्तनिष्ठा होते. जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या जगाच्या चालक मालकावरती भगवंतावरती निष्ठा ठेवा. जगाचा चालक मालक भगवंत आपला झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवानं अवतारच कशासाठी घेतलाय तर महाराज सांगतात, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी. भक्तजना धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे, काम बीज वाढव. या नाम ऐका. देव असो, संत असो अथवा तुम्ही आम्ही असो, जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाचा एक धंदा आहे. तसा देवाचा धंदा आहे. कोणचा? महाराजांनी सांगितलं, रखे पाया पाती दुर्जनाती संहारी, दुर्जनाती संहारी, दुर्जनाती राखे पाया पासी दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाती संहारी. हो घेऊन दिला चक्र कथा हाती दंडा करीतो, हाती दंडा करीतो, हाती दंडा करीतो. घेऊन दिला चक्र कथा हाती धंदा करीतो, हाती धंदा पाया पासी दुर्जनाची संवारी. संवारी महाराज सांगतात, घेऊनी चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे संहारी. हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन भक्ताला पायापाशी ठेवून दुर्जनाचा नैनाट करणं, हा जर धंदा कोणाचा असेल तो धंदा देवाचा आहे, जगाच्या चालक मालकाचा आहे, भगवंताचा आहे. भागवतामध्ये एक सुंदर अशा प्रकारची कथा आलेली, एक प्रसंग आहे. आपल्या गावामध्ये भागवत कथा चालू का रामकथा आहे? भागवत कथाच आहे ना. एखाद्या वेळेस तो प्रसंग तुम्हाला सांगितलं सुद्धा असेल. गजेंद्र नावाचा हत्ती ज्यावेळेस पाण्यामध्ये पोहायला गेला त्यावेळेस मगरीनं त्या गजेंद्र नावाच्या हत्तीचा पाय धरला. मगर काय पाय सोडत नव्हता. गजेंद्र पाय सोडण्यासाठी विनवणी करत होतं. पायी काही सोडीना, काय करावं. शेवटी सगळं कुटुंब विनवणी करत होतं. कुटुंब शेवटी निघून गेलं. शेवटी बायको राहिली. बायको तर बायको असत्या. 4-5 दिवस बायको राहिली. बायको सुद्धा म्हणली मला सुद्धा जावं लागलं. शेवटी बायको ही निघून गेली. गजेंद्र नावाचा हत्ती एकटाच राहिला. समोरच एक कमळाचं फुल होतं. कमळाचं फुल सोडीनं तोडलं, देवाला अर्पण केलं. सांगितलं देवाला, देवा जगाचा चालक मालक आहेस, भगवंत आहेस. एवढ्या दिवसापासून तुझा भक्त संकटामध्ये पडलाय पण अजून सुद्धा वाचवायला आला नाहीस का रे देवा? नुसतं म्हणण्यासाठी का धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीसी भक्तजना. नुसतं म्हणण्यासाठी का धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे, काम बीज वाढवया नाम. नुसतं म्हणण्यासाठी का घेऊन चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे संहारे. एवढ्या दिवसापासून तुझा भक्त संकटामध्ये पडलाय पण अजून सुद्धा वाचवायला नाहीस. मला नेण्यासाठी ये. अरे देवा नेमका गुतलास कुठं? महाराज सांगतात, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला वेल्या दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले. देवा नेमका गुतलास तरी कुठं? मला घेऊन जा. जगाच्या चालक मालकानं भगवंतानं गजेंद्र नावाच्या हत्तीला वाचवण्यासाठी अवतार घेतला. ही ताकद जर कशामध्ये असेल, ही ताकद फक्त भक्तामध्ये. फक्त भक्त तसा असला पाहिजे, भक्ताचा भाव निष्ठेचा असला पाहिजे. जगाचा चालक मालक
भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं. जीवनामध्ये जीवन जगत असताना जगाच्या चालक मालकाला भगवंताला आपलंसं करायचंय. धन लागत नाही, श्रीमंती लागत नाही, हे बरोबर आहे महाराज. पण देवाकडे जायचंय, जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करायचंय. याला वेळेचं, काळाचं, वयाचं बंधन नाही का? ऐका, याला वेळेचंही बंधन नाही, काळाचंही बंधन नाही आणि वयाचंही बंधन नाही महाराज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काल वेळ नाम उच्चारिता नाही, काल वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी, दोन्ही पक्ष पायी, हा दोन्ही पक्ष पायी उधरणे. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. हे काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उधरती उधरती, दोन्ही पक्ष पाही उधरती. हॅलो, काल वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उधरती उधरती, दोन्ही पक्ष पाही महाराज सांगतात काळ वेळ नाम भगवंताचं नामचिंतन करायचंय. याला वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही. कामामध्ये काम करावं, काहीतरी रामराम म्हणावं, सकळ असे येते आहे अधिकार. आणि कलियुग उद्धार हरीच्या नामे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. कामामध्ये काम आणि काही म्हणा रामराम. कामामध्ये काम करावं आणि काहीतरी रामराम म्हणावं. अर्थातच जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करायचंय ना, याला वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, कुठल्याच प्रकारचं बंधन नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करा. भाव निष्ठाचा ठेवा, बाकी देवाला काही लागत नाही महाराज. रामायणामधला एक प्रसंग तुमच्या समोर म्हणतो. भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता. काय होतं महाराज? भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता काही नव्हतं, पण राजाची कन्या होती महाराज. भगवंताचं नामचिंतन करायचे, जगाच्या चालक मालकाची भक्ती करायची. शबरी मातेचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्याच्या नंतर शबरी माते आपल्या वडिलाकडे जाते आणि सांगते, बाबा माझं लग्न झाल्याच्या नंतर मी सासरी जाईल. सासरी गेल्याच्या नंतर पुन्हा नंतर या गावामध्ये मला येणं होते की नाही मला माहित नाही, म्हणून एकदा मला हे गाव पाहून जायचंय. सांगितलं गाव बघायचंय ना. हो. आपल्या मैत्रिणीसोबत मी राजवाड्याच्या बाहेर पडली आणि राजवाड्याच्या बाहेर पडल्याच्या नंतर हजारो बोकड्यांचं दावण बाहेर बांधलेलं दिसलं. शबरी मातेनं प्रश्न विचारला, हे हजारो बोकड्याचं जे दावण आहे हे कशासाठी आहे? सांगितलं, उद्या तुझं लग्न होणार आहे, लग्नामध्ये जे मंडळी येणार आहेत ना, यांना याची भाजी करून द्यायची आहे. डोळ्यातून पाणी आलं. पाणी आल्याच्या नंतर शबरी माता सांगू लागली, का हो बाबा, दुसरी कशाची भाजी केली तर जमणार नाही का? नाही, आपला भिल्ल समाज आहे आणि भिल्ल समाजामध्ये ही परंपरा आहे, दुसरी कशाची भाजी केली तर जमणार नाही. काय करावं? माझ्या एकटीच्या जर जीवासाठी हजारो बोकड्यांचं जर दावण जातंय, हजारो बोकड्यांचा जीव जर जातोय, तर लगीन करून काही उपयोग नाही. पण माझे वडील राजा आहेत, लगीन केल्याशिवाय राहणार नाहीत, मग नेमकं काय करावं? शबरी मातेनं पळून जायचा निर्णय घेतला. शबरी माता रात्री जंगलांनी पळू लागली. माझे वडील तर राजा आहेत, मला कुणी ना कुणीतरी शोधण्यासाठी येईल. मला लपायला जागा बघत होते. बऱ्याच दिवसापासून एक मेलेला उंट पडलेला होता. त्या उंटापाशी शबरी मातेनं 3 दिवस 3 रात्र काढल्या. सैनिक यायचे न वापस जायचे. पुढे जर जायचा प्रयत्न केला तर बेशुद्ध होऊन पडायचे महाराज. पण भिल्ल समाजाच्या शबरी मातेनं तिथं 3 दिवस 3 रात्र काढल्या. 4थ्या दिवशी रात्री पुन्हा पळून जायचा निर्णय घेतला. 4थ्या दिवशी रात्री पुन्हा पळून जाऊ लागली. जात असताना एका मातंग ऋषींच्या आश्रमावरती येऊन शबरी माता थांबली. आणि त्या मातंग ऋषींच्या आश्रमावरती येऊन शबरी माता थांबल्याच्या नंतर त्या मातंग ऋषींच्या आश्रमावरती सेवा करायची. पाट उठायची, झाडून घ्यायची, रांगोळी काढायची, सडा टाकायची. रोजचा नित्यनेम असायचा तिचा. ऋषींनी एके दिवशी सर्व आपल्या शिष्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं, का रे बाबा, हे माझं हे रोज काम कोण करतं? हे आश्रम रोज झाडून रांगोळी सडा कोण टाकतंय? शिष्य म्हणले, आमच्यामधून कुणीच नाही. मग काय करावं? एक दिवशी पाठ मातंग ऋषी जागे राहिले.
झाडूचा आवाज येऊ लागला आणि त्यावेळेस शबरी मातेजवळ ते मातंग ऋषी जातात आणि प्रश्न विचारतात, बाळ तू कोण आहे? शबरी माते मला आशीर्वाद द्यायच्या ऐवजी नक्कीच श्राप देतील का काय? काय करावं? शबरी मातेनं पूर्ण प्रकारची झालेली कहाणी सांगितली. भगवंताचं नामचिंतन करत राहा आणि आश्रमाची सेवा करत राहा. भगवंत तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. रोजचा नित्यनेम शबरी मातेचा चालायचा. बाबा निघून गेल्याच्या नंतर या नित्यनेम चालायचा. त्या दिवशी मला राम भेटायला येणार आहेत ना, त्या दिवशी आपल्या शबरी मातेने रामाला खायला बोर आणून ठेवले. किडक बोर जाऊ नये, कच्च बोर जाऊ नये, आंबट बोर जाऊ नये. त्याच्यामुळे आपल्या एका द्रोणामध्ये चांगले बोर काढून ठेवले. जगाचा चालक मालक भगवंताला आणि शबरी मातेनं आपल्या स्वतःचे उष्टे बोर जगाच्या चालक मालक. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे जब रघुराम उनको आसन पे बिठाऊंगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. रामा रघु नंदना, राम रघु नंदना, राम रघु नंदना, राम रघु नंदना, राम रघु नंदना. आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील. राम रघु नंदना, राम रघु नंदना, राम रघु नंदना. मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी. दीन रानटी वेडी शबरी, वेडी शबरी. तुझ्या पदाचे अखंड चिंतन, तुझ्या पदाचे अखंड चिंतन. ही माझी साधना. रघु नंदना, राम रघु नंदना. महाराज सांगतात रामा रघुनंदना, जब मेरे राम जी का आवन होगा, मेरे शबरी की कुटियों का पावन होगा. लक्षात ठेवा,
जगाचा चालक मालक भगवंत शबरी मातेकडे येतोय आणि भिल्ल समाजाच्या शबरी मातेचे उष्टी भरून त्या जगाच्या चालक मालकानं भगवंताने खाल्ले. हे ताकद जर कशामध्ये असेल तर ती ताकद जगाच्या चालक मालकाच्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये पण निस्वार्थ जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, संसार प्रपंच किती जरी काटकसरीनं केला तर काही उपयोग नाही. बघा किती संसार प्रपंच काटकसरीनं करा, मनुष्यानं जीवनामध्ये जीवन जगत असताना असं जगावं, वरती गेल्याच्या नंतर जगाच्या बापानं सुद्धा तुमचे आमचे बिल काढले पाहिजे. या जगण्याला खरा अर्थ आहे. यात काही उपयोग नाही महाराज जगून. या संसारामध्ये या प्रपंचामध्ये काही राहू नका. हा संसार हा प्रपंच काहीच कामाचा नाही. तुम्ही म्हणता महाराज तुमचं लग्न झालं नाही, संसाराच्या प्रपंचाच्या लय उचापते करायले. हे बघा मी प्रामाणिक माणूस आहे, त्याच्यामुळे मी प्रमाण दिल्याशिवाय कधीच बोलणार नाही. महाराज जर बोलत असतील आणि महाराजाच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर महाराज जिता पुरावा बरं का. त्याच्यामुळे मी पुरावा देऊन बोलणार आहे. याला पुरावा आहे. ऐका, फलकट होतो संसार येते सार भगवंत, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही गोटे. संसारात प्रपंचात सुखाचा विचार कुठंच नाही. प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवते महाराज. अरे ह्या संसारामध्ये प्रपंचामध्ये काहीच खरं नाही. एक उदाहरण सांगताय का, एक जण असा बारीक कठीण करून आला, बरं बारीक कठीण करून आला, तो बायकोकडे गेला आणि बायकोला काय म्हणलं माहिती का, ग आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला असून. काय म्हणला तो बायकोला, आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला असून. बायको काय म्हणली माहिती का, चप्पी करून यायची ना पाळण्यातले दिसला असता ना. म्हणजे काही खरं नाही महाराज. हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच आहे. प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवते. वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. नाव्याची बायको म्हणते मेल्यानं माझा केसानं गळा कापला. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात थोबाड रंगवीन. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. बरोबर आहे का नाही सांगा बरं. बरं मला सांगा, गायनाचार्याची बायको काय गपची बसते का? गणेश महाराज किती गोड चाल गायची, घरी जायचं, घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणायचं वाघ आज चैतन्य महाराजांच्या कीर्तनामध्ये एवढी गोड चाल गायली. बायको म्हणते ग बसा, लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चालीचे, तुम्ही गपरा, मला काही सांगू नका. काय करायचे सांगा बरं. मग मला सांगा, कीर्तन करायची बायको काय गपची बसते का हो? कीर्तन करायची बायको सुद्धा गपची बसत नाही. पण मला त्याचा अनुभव नाही म्हणून मी अजून काहीच सांगत नाही. बघा हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच. इकडे लक्ष द्या. या संसाराच्या ह्या प्रपंचाच्या नादाला लागू नका. हा संसार हा प्रपंच हा काही कामाचा नाही. महाराज सांगतात हा फलगड आहे. त्याच्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना देवाकडे जायचंय, जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करायचंय ना. मग नेमकं कसं करावं त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला एक अगदी सोपं साधन सांगितलंय. काय साधन सांगितलं तर महाराजांनी अभंगाच्या करावे कीर्तन, करावे कीर्तन राम, करावे कीर्तन, करावे कीर्तन, कीर्तन करावे कीर्तन, करावे कीर्तन. आवाज द्यावं. करावे कीर्तन राम, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मग काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा. गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मग काही डोळे बाधा, बाधा, मग काही डोळे बाधा रे बाधा. अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. महाराज सांगतात तुम्ही कीर्तन करा आणि मुखाने हरीचं गुण गा. का हो महाराज, कीर्तन तर करायचंय, मुखाने हरीचं तर गुण गायचंय, पण खऱ्या कीर्तनाचं महत्व तुम्ही सांगणार होते ना. कीर्तनाचे प्रकार आहेत कोणचे कोणचे का, गुण कीर्तन, लीला कीर्तन, सगुण कीर्तन आणि नाम कीर्तन. ह्या 4 कीर्तनापैकी आम्हाला एकच कीर्तन करायचंय. कोणचं? मग महाराज सांगतात गुण कीर्तन करू नका, लीला कीर्तनही करू नका, सगुण कीर्तनही करू नका. करायचं जर असेल तर नामाचं कीर्तन करा. मग महाराजांनी
महाराजांनी सांगितलं नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे नामाचं कीर्तन करावं. जेवढं पाप जन्माला आलंय ना तेवढं सगळं जळून जाईल. जीवनामध्ये जीवन जगत असताना योग्य मार्गाला जर लावणारे कोण असतील तर हे मात्र साधू संत आहेत. म्हणून महाराज सांगतात मार्ग धावून गेले आधी 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 दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते देण्याची पंथे चालू जाता जाता देण्याची पंथे चालू जाता हरी दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते देण्याची पंथे चालू जाता देण्याची पंथे चालू जाता महाराज सांगतात मार्ग धावून गेले आधी अंजया निधी संतते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अंदेह कष्टविधी परोपकारे येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठे. अर्थात तुमच्यासाठी आमच्यासाठी देह झिजवणारे जर कोण असतील तर साधू संत आहेत. उगाच नाहीत म्हणा. जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जर कोण असतील तर ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. उगाच आमच्या ज्ञानोबाराला नाहीत म्हणत. ज्ञानेंचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय कैवल्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास झाला. अरे साधू संतांच्या जीवनामध्ये त्रास झाला. तुम्हाला मला त्रास होतो त्यात काहीच नवल नाही. जीवनामध्ये एखादा का होईना निंदक असावा. तुम्ही आम्ही प्रत्येक जण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचं घर हे शेजारी असलं पाहिजे. एक वाक्य सांगता ऐका. जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. ऐका हा. जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. लोग निंदा उसी की करते हैं जो जिंदा है. तारीफ तो लोग मरने के बाद करते हैं. जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत निंदाच करणार आहेत. पण गेल्याच्या नंतर तर म्हणतील ना होता दादा चांगला होता. असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास प्रत्येकाच्या जीवनामध्ये निंदा होणार आहे. अरे ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये त्रास झाला. ज्या तुकोबारांनी गाथा लिहिला तुकोबारांचा गाथा पाण्यामध्ये बुडवायचा प्रयत्न केला. तुकोबारांचा गाथा पाण्यामध्ये तरंगत होता. तुकोबारांच्या गाथ्याला दगडासहित पाण्यामध्ये बुडवायचा प्रयत्न केला. पण दगडासहित तुकोबारांचा गाथा पाण्यामध्ये दगडा सहित वया जळे दगडा सहित वया जळे दगडा सहित वया जळी दगडा सहित वया दगडा सहित वया जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया तारी येण्या जायच्या लाया तारी येण्या जायच्या लाया धन्य तुकोबा समर्थ 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 समर्थ महाराज सांगतात जळी दगडा सहित वया अंतारियल्या जैशा लया. ऐका. तुकोबारायांच्या त्या गाथा लिहिलेला पाण्यामध्ये बुडवायचा प्रयत्न केला. पण तुकोबारांचा गाथा दगडासहित पाण्यामध्ये तरंगत होता. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की त्या काळातले माणसं प्रामाणिक होते का दगड प्रामाणिक होते हो. दगड प्रामाणिक होते ना. ज्ञानोबारायला भेटण्यासाठी 1400 वर्षाचे कोण आले होते. चांगदेवराय. कशावर बसून आले
वाघावर. हातामध्ये काय होतं? सापाचा चाबूक. 1400 वर्षाचे चांगदेवर आहे, वाघावर बसून आले, हातामध्ये सापाचा चाबूक आहे. ज्या निर्जीव दगडाच्या भिंतीवरती माऊली ज्ञानोबाराय बसलेले होते, ती निर्जीव दगडाची भिंत माऊली ज्ञानोबारायांनी चालवली. मग मला सांगा, त्या काळातले माणसं प्रमाणिक का दगड प्रमाणिक? दादा दगड प्रमाणिक आहे. अजूनही विचार करा, दगड हे प्रमाणिक आहे, पण माणसाला माणसाची प्रमाणिकता जपण्यासाठी याच्या करता तुम्ही आम्ही एवढा हा केलेला अट्टाहास आहे. अजूनही बघा, आमच्याकडे बघा बांधासाठी भांडण व्हावं, तुमच्याकडे होतात की नाही मला माहित नाही. होतात का? मला वाटलं आमच्याकडेच होतात काही की महाराज. शेतासाठी बांधासाठी भांडण व्हावं, भांडण मिटावं, आणि आईन बांधाच्या मधोमध दगड ठेवा. 8 दिवसानं म्हणा, 2 दिवसानं म्हणा, 4 दिवसानं म्हणा, अथवा 15 दिवसानं म्हणा. शेतामध्ये जाऊन बघायचं, अर्धा दगड त्याच्या तरी शेतात असतो किंवा अर्धा दगड आपल्या तरी शेतात असतो. मग मला सांगा, दगड सरकला की सरकवला? सरकवला. मग माणसं प्रमाणिक का दगड प्रमाणिक? हो, दगड प्रमाणिक आहे. अजूनही विचार करा, माणूस हा प्रमाणिक नाही, दगड हे प्रमाणिक आहे. पण काही का माणसाला माणसाशी माणसासारखं वागावं, याच्या करता तुम्ही आम्ही केलेला एवढा अट्टहास आहे. महाराज सांगतात, या जसाठी केला होता अट्टहास, कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेच्या, कुठंतरी काहीतरी बदल व्हावा. याच्या करता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलेला आहे. याच्या करता एवढा तोला मोलाचा सप्ताह आहे. महाराज आनंद घेत जा, कारण नित्याल्यासारखा आनंद, नित्याल्यासारखी मजा दुसरीकडे कुठं नाही. महाराज सांगतात, हा सुख सोळा स्वर्गी नाही. म्हणून महाराज म्हणले, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. आम्हाला जन्म जर कुठं भेटावा तर मृत्यू लोकामध्ये जन्म भेटावा. इथं येण्यासाठी सुद्धा काहीतरी भाग्य असावं लागतं, मागच्या जन्मीचं पुण्य असावं लागतं. हे कोणाच्याही नशिबामध्ये नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना यावं माणसानं कधीतरी इथं, आणि घ्यावा माणसानं इथला कधीतरी आनंद. साधू संतांची कृपा, भगवंताचा कृपा आशीर्वाद जोपर्यंत नाही तोपर्यंत जीवनामध्ये हा आनंद घेता येणार नाही बरं का. याच्याकरता साधू संतांची कृपा आणि भगवंताचा कृपा आशीर्वादच असावा लागतो. भाग्य महाराज, तुम्हाला मला भारत देशामध्ये जन्म भेटलाय, काय नवलय. महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय, या जिल्ह्यामध्ये जन्म भेटलाय, या तालुक्यामध्ये जन्म भेटलाय, या गावामध्ये जन्म भेटलाय, आणि भेटून एवढा तोला मुलाचा भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्हाला आम्हाला बघायला ऐकायला भेटतोय. याच्या पलीकडे काय मोठं भाग्य पाहिजे सांगा ना. आजचं हे कीर्तन हे फक्त छोट्याल्या मुलांसाठी, अंतरो मुलांसाठी बरं. वयोवृद्ध मंडळीला, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीला मी कीर्तन सांगावं, मी उपदेश करावा, तेवढा पातळीतीचा मी सुद्धा नाहीये बघा. त्याचं कारण आहे, माझ्या सारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातलं एखादा तरी बालक, माझ्या सारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातलं एखादा तरी तरुण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून या लाईनी टाळ घेऊन वरावा, म्हणून हे माझं बालकाचं. अरे कुठं तरी काहीतरी कधीतरी मनुष्याच्या जीवनामध्ये बदल व्हावा, याच्या करता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय. महाराज, साधू संतांच्या जीवनामध्ये त्रास झाला, अर्थात तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्रास होतो, त्यात काही नवल नाही. एकाएका जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंद घ्यावा माणसाने. खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगितलं. महाराज सांगतात, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन करा आणि मुखाने हरीचं गुण गा. देवाची भक्ती करतो, जगाच्या चालक मालकाचं नामचिंतन करतो, पण कशासाठी? देवानं मला सुखी ठेवावं, देवानं मला धन द्यावं, देवानं मला पैसा द्यावा. मला सांगा, धनाची गरज कोणाला आहे हो? ज्याच्याजवळ धन नाही, ज्याच्याजवळ पैसा नाही, ज्याच्याजवळ लक्ष्मी नाही. पण लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली त्याला पैशाची गरज आहे का हो? अजिबात नाही. महाराज सांगतात, पाय लक्ष्मीचे हाती अंशी यावे काकुळती. लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली त्याला पैशाची गरज नाही आणि त्याला धनाचीही गरज नाही. ज्ञान असो, धन असो, थोडं जरी मिळालं तर अहंकार झाला म्हणून समजा. तसा लक्ष्मीला सुद्धा अहंकार झाला. भगवंताचा लक्ष्मीचा दोघाचा संवाद सुरू झाला आणि त्या संवादामध्ये लक्ष्मी देवाला बोलू लागली, देवा, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. या जगामध्ये हे जग कोणामुळे जर चालत असेल तर माझ्यामुळे चालतं, अशी लक्ष्मी कोणाला सांगू लागली? देवाला. देवानं सांगितलं, लक्ष्मी, तोंडानं म्हणून काहीच उपयोग नाही, हे मला सिद्ध करून दाखवावं लागल. लक्ष्मी म्हणली, ठीक आहे, वेळ आल्याच्या नंतर मी नक्की सिद्ध करून दाखविला. आणि गावामधून प्रेत यात्रा जाऊ लागली आणि त्या प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीनं पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. बरं ऐका, हा, ज्या प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीनं पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली, त्या प्रेत यात्रेमधल्या लोकांना प्रेत खाली ठेवलं आणि सगळेजण पैसे गोळा करू लागले. काय केलं प्रेत यात्रेमधल्या लोकांना? प्रेत खाली ठेवलं आणि सगळेजण पैसे गोळा करू लागले. जाऊ द्या, त्या प्रेत यात्रेचं जाऊ द्या. उदाहरणार्थ, जर आपल्या कीर्तनातच पैशाचा पाऊस पडला तर तुम्ही कीर्तन ऐकाय राहता का हो?
तुम्ही राहताना का नाही हे तुमचा पुढचा प्रश्न आहे, मी करीनच का नाही हे लय मोठा प्रश्न आहे बघा. तर सगळे धनाच्या मागे पळतात, सगळे पैशाच्या मागे पळतात महाराज. लक्ष्मी पळत देवाकडे जाते, देवाला सांगते, देवा बघा या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी अगोदरच सांगितलं का, तर हे जग कोणामुळे चालतं तर माझ्यामुळे चालतं. ज्या प्रेत यात्रेमध्ये मी पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली ना, त्या प्रेत यात्रेमधल्या लोकांना प्रेत खाली ठेवलं आणि सगळेजण माझ्या मागे पळत आहेत. भगवंताने हात जोडले, भगवंत सांगतात, लक्ष्मी तुझं अगदी बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, वाक्य फार गोड आहे का, ज्या प्रेत यात्रेमध्ये तू पैशाचा पाऊस देवा ते उठणच कसं, त्याच्यात रामच राहिलेला नाही. भगवंत सांगतात, लक्ष्मी जर प्रश्नाचं उत्तर कळालं असेल तर मी शांत बसू का. लक्ष्मीनं सांगितलं, देवा असं कोड्यात मग बोलू नका, मला स्पष्ट सांगा. भगवंताने स्पष्ट सांगितलं, ऐक लक्ष्मी, जोपर्यंत शरीरामध्ये मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे, आणि एकदा जर का ह्या मी शरीरामधून निघून गेलो ना तर तुला कवडीची सुद्धा किंमत नाही. अर्थातच धनाला किंमत आहे, पण कशामुळं, जोपर्यंत तुमच्या आमच्या शरीरामध्ये राम आहे तोपर्यंत. एकदा ह्या शरीरामधला राम निघून गेला की तुमच्या धनालाही किंमत नाही आणि तुमच्या पैशालाही किंमत नाही. त्याच्याकरता महाराज सांगतात, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. महाराज सांगतात, कीर्तन करा आणि मुखाने हरीचं गुण गा. प्रत्येकाला असं वाटतं, देवानं मला सुखी ठेवावं, देवानं मला समाधानी ठेवावं, पण आपल्याला जर वाटत असेल देवानं मला सुखी ठेवावं, समाधानी ठेवावं, याच्याकरता जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करा. महाराज जर आम्ही देवाची भक्ती केली, मुखानं हरीचं गुण गायलं, कीर्तन जर केलं तर नेमकं होईल काय, तर महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा माझ्या जीव, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा. मग काही नये बाधा, 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 नये बाधा, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा. काम दुर्जनाची यशोधा, काम दुर्जनाची यशोधा, काम दुर्जनाची गोदा, काम दुर्जनाची गोदा, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा, मग काही नये बाधा. महाराज सांगतात, मग काही नोहे बाधा आणि काम दुर्जनाची क्रोधा. जीवनामध्ये जीवन जगत असताना तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. याच्याकरता काय करावं लागेल तर तुम्ही कीर्तन करा आणि मुखाने हरीचं गुण गा. अर्थात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. प्रत्येकाला असं वाटतं, देवानं मला सुखी ठेवावं, देवानं मला समाधानी ठेवावं. आपल्याला जर वाटत असेल देवानं मला सुखी ठेवावं, देवानं मला समाधानी ठेवावं, माझ्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची बाधा येऊन देऊ नये, याच्याकरता जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जा. अर्थात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. एक एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे. जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे, कारण जिथं तुम्हाला मला जन्म भेटलाय, महाराज सांगतात, येथे नाही वरू आले अवतार आणि एरते पामर जीव किती. इथं राहणारा, इथं उरणारा एकही अवतार आलेला नाही. इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागतंय. का बरं जावं लागतंय? देवाला सुद्धा उत्तर संपावे लागले, तुम्हाला मला जावं लागतं, हे मात्र निश्चित आहे. आल्या होता आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागणार.
लागणार आहे, जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. ऐका, पण लक्षात ठेवा, अवताराला येतात ते देव आणि संत असतात, जन्माला येतात ते तुम्ही आम्ही असतो. अवताराला येणं कशाला म्हणावं आणि जन्माला येणं कशाला म्हणावं? येणंही ज्याच्या हातात आहे आणि कार्य झालं की जाणंही ज्याच्या हातात आहे याला म्हणावं अवताराला येणं. येणंही ज्याच्या हातात नाही आणि जाणंही ज्याच्या हातात नाही त्याला म्हणावं जन्माला येणं. पण आल्याच्या नंतर जावं लागतं हे मात्र प्रत्येकाचं निश्चित आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. इथं राहणारा इथं उरणारा एकही अवतार आलेला नाही, पण प्रत्येकाचं जाणं वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. जाणं हे प्रत्येकाचं भिन्न भिन्न प्रकारचं आहे, कारण ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं जो तो जाणार आहे. कारण मी अगोदरच सांगितलं होतं, केले कर्म झाले ते जे भोगा आले आणि उपजले मेले ऐशे घेते. प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाचं प्रारब्ध अगदी भिन्न भिन्न प्रकारचं आहे. एकीकडे जाणं कोणाचं बघावं, जगद्गुरु तुकोबारायचं जाणं बघा, आणि एकीकडे भारताचा सम्राट धृतराष्ट्र त्याचं जाणं बघा. काय श्रीमंती आहे, भारताचा सम्राट आहे, पण शेवटी आगीचे चटके खाऊन मृत्यू पावा लागलो. कर्म बघा. ऐका, त्रास दिला महाराज 5 पांडवांमधून धृतराष्ट्राला. सगळ्यात ताकदवर पांडव कोण हो? भीम. भीमानं त्रास दिला कधी माहितीये का? धृतराष्ट्र जेवायला बसला की भीम गदा घेऊन यायचा आणि सांगायचं, आंधळ्या तू कितीही काय कर, शेवट तुला आमच्या तुकड्यावरच राहावं लागणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कुत्र्याला जशी एक अर्धी खाऊ घालतो तशा तुला 2-3 खाऊ घातले म्हणजे आमचं काही जाणार नाही. पण एक ऐक, तुझे अन्न खातो ना ते तुझ्या मुलाच्या रक्तापासून बनलेले खायचे का बघ. आता मला सांगा, एवढं बोलल्याच्या नंतर कोणाला खाऊ वाटेल का? राग यायचा धृतराष्ट्राला, काय करावं? एके दिवशी रागानं लालबुंद झालेला धृतराष्ट्र जंगलामध्ये गेला. त्या जंगलाला आपोआप आग लागली. आगीतून वाचवायचा प्रयत्न केला, परत आगीतच जाऊन पडला. त्या आगीतून वाचवायचा प्रयत्न केला, परत आगीतच जाऊन पडला. आगीचे चटके खाऊन धृतराष्ट्र मृत्यू पावला. एकीकडे जगद्गुरु तुकोबारायांचं जाणं बघा. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांचं जाणं बघा एकीकडं, धृतराष्ट्राचं जाणं एकीकडं आणि जगद्गुरु तुकोबारायांचं जाणं बघा. काय महाराज, जगद्गुरु तुकोबारायांच्या श्रीमंतीचा जर विचार करायचा झाला तर महाराजांची काही कमी श्रीमंती नव्हत्या. जगद्गुरु तुकोबारायांच्या श्रीमंतीचं तुमच्यासमोर मी मांडतो. एका वाक्यामध्ये तुकोबारायांची श्रीमंती तुम्हाला मी सांगतो. काय तुकोबारायांची श्रीमंती? ऐका, तुकोबारायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्याधीश होत असेल, ऐका हा, मी महाराजांची श्रीमंती तुमच्या पुढे मांडतोय. तुकोबारायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्याधीश होत असेल तर एवढा मोठा तुकोबारायांचा गाथा आमच्या तुकोबारांनी लिहून ठेवला. हे तुकोबारा किती श्रेष्ठ आणि हे तुकोबारा किती श्रीमंत आहे. एवढे श्रेष्ठ तुकोबारा आहे, एवढी श्रीमंती जगद्गुरु तुकोबारायचे. स्वतःजवळ काहीच ठुलं नाही, जगाला देऊन टाकलं. याच्या करता सांगता जगाच्या कल्याणा, जगाला देऊन टाकलं, स्वतःजवळ काहीच ठुलं नाही. शेवटी जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जगद्गुरु तुकोबाराय जातात आणि देवाला विनवणी करतात आणि सांगतात, देवाला, देवा या गावामध्ये माझं कुणी नाही, देवा मला घेऊन जा. कोपला पाटील गावीची ही कोपला पाटील गावाची ही लोक, कोपला पाटील गावाची लोक, कोपला पाटील गावाची लोक, कोपला पाटील गावाची लोक. आता मज भिक कोण घाली, आता मज भिक, आता मज आता मज भिक कोण घाली, आता रे आता मज भीक कोण गरेला, रे आता मज भीक कोण करे, रे आता टाळी, टाळी, टाळी वाजवा. भीक आता मज क्या बात है. रे आता